दोन फलंदाज बाद आणि 4 धावा. बाबा इलेव्हन संघाचे डावफलक जर पाहिलं तर दोन फलंदाज इथे पहिल्याच ओव्हरमध्ये बाद झाले. 5 षटकाची मॅच आणि ते पहिल्याच ओव्हरमध्ये वसीमने खर्च केलेल्या केवळ 4 धावा. एक अफलातून गोलंदाजी मैदानामध्ये पाहायला मिळते. आज जर पाहिलं वसीमची एक चांगली गोलंदाजी आपण पाहतोय. तुमचं जर क्रिकेटवरती प्रेम असेल, तुम्ही मेहनत घेत असाल तर मात्र मैदान नक्कीच तुम्हाला साथ देतं. कारण मी अनेक खेळाडूंना ज्यावेळेस विचारलं की आज तुझ्या खेळण्याचं रहस्य काय, ते आयोजन कमिटीमध्ये असताना त्यांना फार वेळ मैदानामध्ये घालवावा लागतो, विकेटवरती घालवावा लागतो आणि विकेटची कंडिशन त्यांना मात्र समजून येते. वसीमला देखील विकेटची कंडिशन आज समजली आहे. कारण आज वसीमने केलेला भेदक मारा मात्र धावा मात्र त्यांनी कमी खर्च केला आणि 2 विकेट देखील घेतल्या. आदित्य गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय. आदित्यचा हा चेंडू मात्र व्हाईट बॉल. पंच अक्षय निर्मल सरांचा मात्र व्हाईट बॉलचा इशारा आला. अक्षय निर्मल सर जर पाहिलं सुरुवात त्यांनी SP कॉलेजच्या मैदानावरती त्यांनी सुरुवात केली. त्यावेळेस अक्षय दुधाची लाईन देखील टाकत असे आणि त्या कामातनं वेळ काढून अक्षय मैदानामध्ये उतरत होता. पण आज अक्षयची पंचाची कामगिरी पाहून तो एका मोठ्या उंचीवरती पोहोचलाय. आणि अगदीच रोहित सरने नक्कीच सांगितलं, सूचना नक्कीच कळवली की अक्षय हा इतक्या उंचीवरती पोहोचलाय. अगदी काही खेळाडूंना खेळाच्या जोरावरती टेनपीएलला जाण्याचं स्वप्न पाहावं लागतं. अक्षयने मात्र पंचाच्या भूमिकेमध्ये 10PL चा प्रवास देखील पूर्ण केला. यंदाच्या होणाऱ्या 10PL मध्ये अक्षय यांची देखील वर्णी लागली. पंचाच्या भूमिकेमध्ये अक्षय देखील पाहायला मिळतील. अक्षयला या कामगिरीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा आणि भावी कार्यकर्त्यांसाठी देखील खूप साऱ्या शुभेच्छा. सिंगल धावेने धावफलक मात्र पुढे सरकला. उलवा टप्प्यात चेंडू पायावरती आदळला, रन घेण्याचा प्रयत्न आणि ते एक सिंगल धाव इथे मात्र पूर्ण होते. एक बाईकच्या स्वरूपात पंच अक्षय निर्मल सरांचा मात्र सिंगलचा इशारा. धावफलकावरती पाहिलं तर 7 धावा धावफलकावरती पूर्ण होत आहेत. अगदी स्क्वेअर लेग मध्ये आपण सुमेध जोशी सरांना पाहतोय. अगदी सिंहगड रोड परिसरासाठी फार मोठं क्रिकेट खेळणारं व्यक्तिमत्व आणि सिंहगड रोड प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये कॅप्टनची भूमिका देखील त्यांनी पार पाडली. क्रिकेट यांच्या रक्तात आहे आणि हे आज पंचाच्या भूमिकेमध्ये देखील आहेत. उलव्या टप्प्यात चेंडू होता, समोरच्या बाजूला खेळून काढला. क्षेत्ररक्षक तिथे चेंडू पासून थोडासा दूर आहे. अव्या तिथे चेंडू अडवला जाईल का? या चांगलं क्षेत्ररक्षण मात्र केलंय. वा आणि धावा मात्र इथे खर्च होत आहेत. त्या पुन्हा एकदा दुहेरी धावांनी मात्र धावफलक पुढे सरकेल. सतीश आणि अतुल ही जोडी मात्र डाव सावरायचा प्रयत्न करतायत. कालचा दिवस जर पाहिला तर तुम्ही 80-90 धावांचं टार्गेट इथे पाहिलं होतं. आज पाहिलं तर सुरुवात लो स्कोरिंग पासून झाली. म्हणजे आज विकेट जे बनले ना ते विकेट गोलंदाजांना मात्र फार साथ देताना पाहायला मिळते. गोलंदाजचा बोलबाला या ठिकाणी होतोय. फलंदाजांना मात्र थोडीशी अडचणी येत आहेत बॅटिंग करताना. ओ शॉर्ट पिच चेंडू होता, जागा बनवत खेळला, सुंदर फटका. तिथे क्षेत्ररक्षक कोणीच नाहीये. चेंडू जातोय मैदानाच्या बाहेर. असता तरी फरक नसता पडला. षटकार. सतीशच्या एक आसमानी टोला आणि षटकार इथे पाहायला मिळतोय. चांगली सुरुवात इथे सतीशच्या बॅटिंगची आपण पाहतोय. हो सतीश पुन्हा एकदा ऑन साइडला धमाका. चेंडू जातोय सीमारेषा पार. 1 बाउन्स चौकार. करती पूर्ण होत आहेत. सुरुवात पाहिली तर वसीमने चांगली सुरुवात केली होती. नंतर मात्र गोलंदाज आदित्य मैदानामध्ये आला. थोडासा मागडा आदित्य नक्की ठरला. 15 धावा आदित्यने खर्च केल्या आणि आता गोलंदाजी मार्कर पुन्हा एकदा
अक्षय सर, अक्षय सर मगाचे बॉल 6 काउंट झाले होते का? कारण एक बॉल राहिला असं आमचे स्कोरर सांगतात. पहिल्या चेंडूवरती वाईट बॉल होता, नंतर सिंगल सिंगल दुहेरी धाव, षटकार आणि चौकार. मध्ये डॉट गेलाय का कोणता? पहिला चेंडू वाईट बॉल होता ना? यस. जे स्कोरर मित्रांचं मात्र कौतुक करावं लागेल. एक पायल जो लागला त्यावर लेग बाय चेक रन आली होती ना? दोन सिंगल आल्या आणि एक दुहेरी आली, एक षटकार आणि एक चौकार, असे 5 चेंडू आले आणि एक वाईट बॉल होता. पहिला चेंडू मात्र वाईट बॉल होता. चला एक चेंडू मात्र शिल्लक आहे असं इथं दाखवलं जात आहे. एक चेंडू शिल्लक आहे, हरकत नाही. चला, चुका होतात माणसांकडनं आणि त्या चुका सुधारून घ्यायच्या नक्की असतात आणि इथे ती चूक देखील सुधारली जाते. एक चेंडू टाकण्यासाठी पुन्हा एकदा आदित्य येईल, कारण एक चेंडू महत्वाचा आहे, एक धाव महत्वाची आहे. आयुष्यात येणारा प्रत्येक श्वास महत्वाचा आहे. एक एक श्वासाला, क्रिकेटमध्ये एका धावेला आणि राजकारणामध्ये एका मताला फार महत्व आहे. त्यामुळं हा एक चेंडू पुन्हा टाकावा लागेल आणि आदित्य गोलंदाज शेवटचा एक चेंडू मात्र शिल्लक असेल. आमच्या स्कोरर मित्रांचं मात्र कौतुक आहे. सुंदर आकडेमोड त्या ठिकाणी ते कळवतायत. आदित्यचा हा चेंडू खोला टप्प्यात चेंडू होता, ऑन साइडला चेंडू खेळून काढला, क्षेत्ररक्षक चेंडू पुढे धावतोय, एक सिंगल धाव आणि आता मात्र एक सिंगल धाव आणि सिंगल धावेने ओव्हरची समाप्ती. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 20 धावा, 20 रन ऑन स्कोरबोर्ड. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 20 धावा. या ओव्हरमध्ये धावा खर्च आल्या त्या 16. आज पुन्हा एकदा पहिला चेंडू मात्र वसीमचा सिंगल धावेसाठी खेळाय, दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाही, तिथे क्षेत्ररक्षण मात्र लाजवाब, जोरदार क्षेत्ररक्षण. अगदी पाहिलं तर टीएस स्पोर्ट क्षेत्ररक्षण जोरावरती सामना मागचा रंगवला होता. गोलंदाजाने कामगिरी चांगली केली होती, पण क्षेत्ररक्षकाने देखील त्याचं काम अचूकरित्या पार केलं होतं. स्ट्रायकिंग एंडवरती असेल अतुल. 2 चेंडूमध्ये अतुलने आतापर्यंत 3 धाव बनवल्या. मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न अतुल करतोय, पण इथे शांत ठेवलंय वसीमने या ओव्हर मध्ये अतुलला देखील. आज अगदी पाहिलं तर वसीमची एक लाजवाब गोलंदाजी आपण पाहिली. संघातील एक प्रमुख गोलंदाज आज पाहिलं तर आनंद गुंजाळ टीम मध्ये दिसत नाहीयेत. नक्कीच काहीतरी पारिवारिक समस्या, तिथे मात्र आनंद गुंजाळ आज मैदानामध्ये नाहीत, पण वसीमने मात्र त्याची कामगिरी चोखरित्या पार केले. अगदी आनंद गुंजाळच्या अनुपस्थितीमध्ये देखील सुंदर खेळ मैदानामध्ये सुरू आहे. आनंद गुंजाळ सर नक्कीच ऑनलाईन मॅचचा आनंद घेत असतील. आनंद गुंजाळ सर, तुमची कमतरता वसीमने आज भासू दिली नाही, चांगली गोलंदाजी केली. वसीमने आतापर्यंत पाहिलं तर मागच्या मॅच मध्ये देखील 2 ओव्हर टाकल्या, या मॅच मध्ये देखील दुसरं षटक घेऊन येतात. पुढे ससात खेळण्याचा प्रयत्न, इथे पंचांचा मात्र वाईट बॉलचा इशारा. अपील मात्र गोलंदाजाने केले, अपील विकेट किपरने केली, पंचांनी मात्र वाईट बॉलचा इशारा कळवला. अवांतर धावसंख्येमध्ये भर, धाव फलकावरती धावा जमवत आहेत त्या 23 धावा, 23 रन ऑन स्कोरबोर्ड. एफसी कॉलेजचं मैदान आणि आनंद गुंजाळ जर मैदानामध्ये नसतील त्या स्पर्धेमध्ये, तर ते मैदान थोडंसं सुनं सुनं नक्की वाटतं.
फुलटॉस चेंडू होता, फाईन लेग दरम्यान चेंडू खेळला, क्षेत्ररक्षकांना झाले चूक, बरीचशी धावपळ तिथे मात्र सुरू आहे. आणि ते पाहूया पंचांचा इशारा काय, तो चेंडूला मात्र फील्ड केलंय, चांगलं क्षेत्ररक्षण, पण तिथे धावा मात्र खर्च होत आहेत. त्या 3 धावा तिथे मात्र आतापर्यंत पळून पूर्ण केल्या गेल्या. पाहूया तिथे निर्णय मात्र कळवला जाईल. पंच नक्कीच निर्णयाची वाट पाहतात आणि 3 धावा तिसऱ्या पंचांकडे मात्र निर्णय सोपवलाय. पाहूया तिसऱ्या पंच नक्कीच निर्णय काय देतात. तिसऱ्या पंचांकडे निर्णय सोपवलाय. वा, काय कव्हरेज मात्र मैदानामध्ये क्रिक लाईफ टीमच्या माध्यमातून केलं जात आहे. आणि पंचांचा इशारा आलाय, आत्ताच्या 3 धावा नाही, हात चौकार, 4 धावा. इथे मात्र पंचांचा इशारा आला. प्रयत्न मात्र क्षेत्ररक्षकाने केला, पण ज्यावेळेस तो चेंडूला त्याने स्पर्श केला, चेंडू मैदानात आणण्याचा प्रयत्न केला, त्यावेळेस त्याचा एक पाय बाउंड्रीच्या बाहेर होता आणि रोपला देखील चेंडूने स्पर्श केला होता. आणि इथे पंचांचा एकदम सुंदर निर्णय शुभम गाडेसह तिसऱ्या पंचाच्या भूमिकेमध्ये, आणि चौकार मात्र इथे कळवला गेलाय. आज मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी होता, पण यावेळेस अपील 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 आणि पंचांचा पुन्हा एकदा नॉट आउटचा इशारा. डॉट बॉल या ठिकाणी येतोय. धावफलकावरती नजर टाकली तर 27 धावा धावफलकावरती पूर्ण होत आहे. तिसरं षटक प्रगतीपथावर, 27 धाव. बाबा 11 संघाची धावफलक जर पाहिलं तर धावफलक चांगला आहे, पण अगदी विकेट देखील गमावल्या गेल्यात. पण अगदी इथे या मैदानामध्ये 5 ओव्हरमध्ये 50-60 धावा पुरेशा आहेत का, हा मात्र मोठा प्रश्न आहे. फुलटॉस चेंडू होता, स्क्वेअर लेग मध्ये चेंडू खेळून काढला, क्षेत्ररक्षक चांगलं क्षेत्ररक्षण, आणि घेतली जाते ती एक सिंगल धाव. आणि त्या सिंगल धावेबरोबर धावफलक अगदी पुढे सरकताना पाहायला मिळेल. 28 धावा धावफलकावरती पूर्ण होत आहेत. आणि त्याचबरोबर 3 ओव्हरची समाप्ती. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली 28 धावा, 28 रन ऑन स्कोर बोर्ड. अगदी अप्पा 11 टीम मैदानामध्ये आपण पाहतोय, आणि अप्पा 11चे आमचे मेंटॉर सोमादादा यांचे देखील सुंदर काम या मैदानामध्ये आपण पाहिले. कारण आज सोमादादा अप्पा 11 साठी मेंटॉर आहेत, आणि अगदी त्यांची कारकिर्दी अशीच पुढे जावं, एफसी कॉलेजचा संघ इतका मोठा व्हावा की अगदी महाराष्ट्र गाजवत असताना देखील मेंटॉर आमचे सोमादादाच असावे. कारण सकाळी पाहिलं सोमादादांनी नक्कीच मैदानासाठी देखील खूप काम केलं, या स्पर्धेसाठी आयोजकाच्या भूमिकेमध्ये देखील आहेत. पण आज खऱ्या अर्थाने या मॅच मध्ये मेंटॉर लगेचच टीम मध्ये जाताना सोमादादा. गोलंदाजी मार्कून येत आहे दादा सचिन, सतीश आणि अतुल ही जोडी मैदानामध्ये, ह्या जोडीने मात्र डाव थोडासा सावरलाय. सचिन हा चेंडू खराब होता, दिशाहीन गोलंदाजी अगदी, पण पाहिलं तर हा चेंडू मोठा फटका खेळण्याची संधी होती. सतीशला मात्र हा चेंडू बॅटवरती घेता आला नाही, आणि इथे मात्र व्हाईट बॉलच्या स्वरूपात केवळ एक सिंगल धाव ही धावफलकावरती नोंदवली जाईल. पहिला चेंडू व्हाईट बॉल, आणि अमांतर धावसंख्येमध्ये वाढ. हो, फटका जोरदार, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट चेंडू घेतला, सीमारेषेच्या बाहेर फेकून दिलाय षटकार. षटकाराने मात्र धावफलक पुन्हा एकदा पुढे सरकेल. सचिनच्या गोलंदाजीवरती आक्रमण, 35 धावा धावफलकावरती. सतीशने मात्र आता रुद्रावतार धारण केलाय. एकदा सतीशची बॅट जर पाहिली ना, आता ती बॅट राहिली नाहीये, त्या बॅटने आता तलवारीचं रूप धारण केलं, आणि आता गोलंदाजाने टाकलेल्या प्रत्येक चेंडूवरती
फक्त सपासप वार करण्याचं काम सतीश मैदानामध्ये करतोय. सतीशच्या बॅट मधनं मात्र एक ताकदवान खेळ आता नक्कीच पाहायला मिळेल. पुन्हा एकदा एस्ट्याच्या आतमध्ये घुसून फटका खेळला. इथे झेलबादची संधी होती आणि प्रशांत कडनं पुन्हा एकदा चूक. आज प्रशांतला झालंय तरी काय, आज प्रशांत कडनं होणाऱ्या चुका संघाला कितपत महागात पडतील. सतीश सारख्या तगड्या फलंदाज झेल जर तुम्ही विनरच्या मॅच मध्ये सोडत असाल तर तुम्हाला पुढच्या फेरीमध्ये जाण्याऐवजी आणखी एक मॅच मात्र खेळायला लागू शकते. पुन्हा एकदा ऑन साइडला चेंडू खेळला. क्षेत्ररक्षक मिड विकेट मध्ये चेंडूला फील्ड करेल. एक सिंगल धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. बाउंड्री लाईन पाहिलं तर फार दूरवरच्या बाउंड्री लाईन आहे, तिथून थ्रो येईपर्यंत अगदी धाव मात्र कंप्लीट होते. दुहेरी धावांनी धावफलक मात्र पुढे सरकेल. 37 धावा धावफलकावरती पूर्ण 37 रन. अजूनही पाहिलं तर या ओव्हर नंतर एक षटक येणं बाकी आहे, म्हणजे इथे या षटकामध्ये धावा तुम्हाला चांगल्या बनवाव्याच लागतील. सतीश पुन्हा एकदा एस्ट्यांच्या आतमध्ये घुसून फटका खेळला. क्षेत्ररक्षक तिथे ओ चूक करतोय. चेंडू फरार. सीमारेषा पार. चौकार. जिथे एकही धाव नव्हती तिथे मात्र चौकार आलाय. विकेटची संधी देखील होती. सतीश सारखा फलंदाज पुन्हा एकदा जाळ्यामध्ये अडकला होता, पण सतीशला पुन्हा एकदा जीवदान मिळत आहे. खोलवर टप्प्यात चेंडू होता, ते बॅट वरती चेंडू घेता आला नाही. एक सिंगल धाव. पुन्हा एकदा मिसफील्ड. पुन्हा एकदा मिसफील्ड. आणि जिथे एक सिंगल होती तिथे दुसऱ्या धावेचा प्रयत्न सक्सेसफुल. जिथे एकच धाव तिथे मात्र 2 धाव खर्च होत आहेत. आणि त्याचबरोबर पाहूया एक चेंडू अजूनही शिल्लक असेल. आताच्या 2 धावा. सतीश पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंड. आज सतीश मात्र फार मोठं नशीब घेऊन मैदानामध्ये उतरलाय. आज मला वाटतं नाश्त्याला सतीश जे काही खाल्लं असं त्याच्याबरोबर नशीब मिसळून खाऊन आलाय, कारण 2 झेल त्याचे सुटले आणि आधी त्याला पाहिलं तर दुहेरी धावाने पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडवर सतीश पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडवर.